बाई काय करत असते काय म्हणजे. अय 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 कुठं अहो बाहेर चालले आत्या जरा. बाहेर चालली पहिला ड्रेस बदल. साडी घालून जायची बाहेर जाताना. का ड्रेस फाटलाय का कुठं? हा फाटलाय जा कुठे? घालून दुसरा जा आतमध्ये. आणि काय बोलले तुम्ही? साडी घालायची ड्रेस नाही घालायचा बाहेर जाताना. हे बघा त्या साड्या सोड्या ना तुम्हीच घालत बसत त्यात मला काही इंटरेस्ट नाहीये आत्या घालण्यात. तुला म्हणलं ना साडी घाल ड्रेस नाही घालून जायचं. आपलं लग्न झालंय ना तुझं. आपल्या इकडे नाही चालत आपण गावाकडे राहतोय पुण्या मुंबईला नाही. ऐका नाव ठेवू नका. आज कित्येक लोक ड्रेस घालतात समजलं ना. बाकीच्या बाया तुम्ही बघत नाही का त्या काही साडी घालून डोक्यावर पदर घेऊनच मिरवतात का? अगं मंद म्हणलं ना तुला पुण्या मुंबईला राहतात बाया तशा साड्या घाल असे ड्रेस घालून. साड्या इकडे चालतात इकडे साड्याच घालायच्या. ऐका ना मग तुम्ही घाला रात्री झोपेत घाला उठत घाला बाथरूम मध्ये आंघोळीला गेल्यानंतर साडीवर आंघोळ करा. मला ते साडीचं भूषण सांगू मी नका. सगळीकडे साडी घालते तू बघत नाही का. आंधळी झालीस का? हा डोळ्यात काही गेलंय का तुझ्या? नाही माझ्या नाही गेलं पण तुमच्या नक्कीच मग जाईल. जा ड्रेस घाल काढ. मी नाही काढणार. साडी घालायची. मी माझ्या आईच्या इथं ड्रेस घालायचे आणि मला हे तुझ्या लग्नानंतर आईचं पण घर नाहीये हे नवऱ्याचं घर आहे. इथं साडी घालून जायचं बाहेर जाताना. मराठीत सांगितलंय 4 वेळा सांगितलंय. ओ लय बोलू नका समजलं ना. मी घालणारच नाहीये. चाललीये मी. अगं ती रगेल पोरगी आहे. हिला 10 वेळा सांगून पण तशीच गेली. इतका रगेलपणाच्या अंगात आलाय कसा ह्यो? काय झालं? मूर्ख. काय झालं? अहो आता काय सांगू तुम्हाला काय झालंय. सांग ना काय झालं ते तर सांग. अहो बाहेर चालली ती कुठं. हा तिला म्हंटल तू ड्रेस नको घालून जाऊ साडी घालून जा चांगली. तो ड्रेस सगळा मागून मोठा गळा ते खाली जरा कमी उंचीला आहे. असू दे ना मग तुला काय फरक अहो, पडतो? पण घालू दे. ते कसं आहे माझी जावा बिवा आहे ना म्हणतात की आमच्या सुना बघ कशा वळणात हे साड्या बिड्या घालतात. ती ड्रेस घालून चाललीये आणि एकटीच चाललीये ना. मुलगा सोबत असला किंवा आपण सगळे असलो तर गोष्ट वेगळी आहे. अरे आता हल्लीत पुरी ऐकत नाही. ठीक आहे पुरी घ्या ड्रेस डोक्यावर. घालते तर डोक्यावर नाही घ्यायचं. सुराल जरा लय धाकात नको ठेवा. बरं ठीक आहे मिरा वाटू द्या. आणि मग मिरा मला वाटायचं नाही मला चाललं. परत कधी बोलू नका की सुनानी याव अरे, केलं ट्याव केलं. एखाद्या ड्रेस घातला काय फरक पडला? घालू दे ना काय फरक आहे? ठीक. तुला घालायचं का? मी देतो परवानगी घाल ड्रेस. म्हणजे तुमच्या चुकीमुळे मी आजपर्यंत ड्रेस नाही घातला. तुम्ही म्हणले माझ्या आईच्या घरात नाही चालत माझ्या बापाच्या घरात नाही चालत तू साडीच घालायची. मी लग्न झाल्यापासून अरे, साड्या घालते. हा. मला एक दिवस गाऊन सुद्धा घालायला दिला नाही. रात्रभर रात्रीच्या साड्या दिवसा साड्या. अरे आता जमाना आलाय. जमाना कोणता आहे? त्यांचा जमाना आहे. आता जाऊ दे पोरांना त्यांच्या पद्धतीने करू दे. काय करू दे करायचं करू दे जाऊ करू दे. दे आपण केलं करू ना द्या आपल्या करू द्या. व्यवस्थित. मी तर म्हणते ते काय ते ड्रेस पण कशाला ते अंगातलं घेऊ द्या डोक्यावर आणि तसं का फिराना. मला काही ऑब्जेक्शन नाही. काही करू द्या. फक्त उद्या काही कमी जास्त झालं तर मला बोलू नका की तू वळण नाही लावलं तू घरात लक्ष नाही दिलं. मी सुनबाईला समजून सांग काळजी नको. मी समजूनच सांगत होते. मी काय धोपाट्या नव्हते टाकत तिला. समजूनच सांगितलं होतं. एक जाऊ दे, घराण्याचं एक वळण असतं आणि ती एकटी चालली म्हणून म्हणलं ड्रेस नको घालू. सोबत कोण असतं तर काही ऑब्जेक्शन नव्हतं. ठीक आहे. काय म्हणताय? कुठे गेल रे? आता कुठे बाहेर गेली? गेली? बाहेर गेली हो. माझ्या बायकोला पंजाब ड्रेस लागत फिरायला जायचं तिला. काय बघ आता हे काय म्हणतोय? हसण्यासारखं हा. नाही सिरियस गोष्ट आहे. सिरियस मन लागत आहे खरे. तुझ्या पंजाबीचा ड्रेस ना आम्हाला पंजाबी घ्यायला लावायचा. माझ्या बायकोकडे नाही ना ती म्हणली तिचा जाऊन आण. कोणाचा? तिचा तिचा म्हणजे कोणाचा? तुमच्या सुनाचा. अहो ती घरात नाहीये. ती आल्यावर मी पाठवून देईन तिच्याकडे ड्रेस. मला दाल ते तिला जायचं फिरायला त्याच्यामुळे पाठव. म्हणलं ते येऊ द्या ना, तिचे ते ट्रेन ठेवलेले तिच्या हा, कपड्यात. असं नवं नाही. द्या आम्ही नाही एखादा. हात आम्हाला लावत हात तिच्या नाही लावते. कपाटाला. हा. तिच्या कपड्यांना आम्ही नाही हात लावत. तिच्या काय कोणत्या हलकट माणसं आहे राव. एक पंजाब ड्रेस तसं नाही नाना. मागितलं काय हलकटचा काय प्रश्न आहे तसं इथं? नाही. तिच्या कपड्याला आम्हाला कसं हात लावता येईल? तुमच्या घरानच घाण आहे. कधी कोण दुसऱ्याच्या व्यवस्थित बोलत तुमच्या आहे. हात नाही तुम्ही तुम्ही व्यवस्थित- काढ नाही होती, माहिती आहे का? माझा ड्रेस देऊ तुम्हाला. तुम्हाला काय मग गावात का भेटू का? अरे, माझ्या बायकोला जायचं ए. फिरायला तेल अहो, लागत आहे, तुमचा काय dress- संधी काही काढतात. तुमचा ड्रेस आता कसा तो घालून dress त्याच्या जर माझ्या बायको- बायकोने घातला, कशी ती संधी? काही डोक्याला ते- येतं उगाच. जे देण्यासारखं ते बोललो. मग ती देणं असलं तर. अहो अरे, सुनबाईच्या कपाटाला आम्ही तुम्ही या नाही. आमच्या घरी तुम्हाला जर मीठ दिलं नाही इथून पुढे मित्रांनो माझ्या गाडीत मीठ नाही तेल मागायला येणार हा, काय नाही करत, तेल नाही पिल नाही भेटणार. अरे शेजार धर्म असतं आम्हाला बी माहिती आहे हा, सगळं. दुसऱ्याला भिकारी समजत ना आपण आम्ही नाही स्वतः- भिकारी समजेल. अहो तसं पण- काही नाहीये. कसं आहे एकमेकाच्या वस्तूंना आम्ही हात नाही लावत. कसं हा, काही- तुमचं नाही. घर लय शाजूक एकमेकाच्या वस्तूला अहो ते सोबत नाही करत. पद्धतशीर ठेवलेलं अरे, आहे तुमच्या तिने. घरी आल्यावर मी म्हणलं द्या बरं तुमच्या सुनबाईची 2-4 साड्या. अरे, काय घ्या मिनिटात. नाही देणार तू फक्त मागून बघ. हा मागून मग काय बरं, तुम्ही बरं. चांगला काढील मी. नाही, नाही काढीत, नाही काढीत. तुम्हाला काय भीती. सांगा? हा, दिल्ली दूर तुम्हाला. नाहीये येईल ते ती काय वेळ. आमच्या सुनाला पंजाब ड्रेस नाही तर मग तिचं नाही. घालून गेली
ही कशी आहे जाडजुड आहे माझ्या बायकोच्या मापात बसतीची करते. हा का त्याच्यामुळे तुम्हाला ड्रेसच पाहिजे ना ते हा. आले का मी आणून हो. देतो घरी बरं, मग मग झालं. तेच बोलले जाऊ मी. मग. हो हो हा, जा माझा ड्रेस देऊ तुला आता नाही तू आणू तू नाही घाल ना काय बाई आपलं धाड काय म्हणतात ना आपलं झालं थोडं आणि याने धाडलं गोड आपलं काय चाललं नाही मध्येच आले आणि त्या ड्रेस म्हणजे त्याच्यावरनच भांडण आणि तेच बोलायला आले. कशाहून झालं कळायला लागलं तुला. हा ते कसं असतं आपण ज्या गोष्टीला लांब राहतो ना तीच गोष्ट समोर येते ती आपल्या. आपली सुनबाई गेली ड्रेस घालून तो मुद्दा झालं मला. आता ते हम्म. मुद्दा मला आता त्याची बायको कधी घालते का त्याची बायको नवऱ्या साड्या घालते नाही खोडकर आहे तेल घालायला सगळी ते मुद्दा मला सांगायला की तुमची सुनबाई ड्रेस घालून हिंडतीये बाहेर. मुद्दाम आता इथून पुढे आहे ना कळ लावायला कळलाय ना आपण तिला रोज सांगायचं ड्रेस घालून कळीचा नाराज हो आता तर मुद्दाम मी पण- घरात समोरून आता पाठायचं तर मी हा. ऑब्जेक्शन नाही घेणार हा. तिला उलट जाऊ साडी होईल. घालते तरी म्हणे काय ड्रेस होईल घाल हा चांगलं पॅन्ट बी घालायला लावू जीनची तिला आपण त्याच्या बायकोला पॅन्ट पाहिजे तुम्ही काय कॉमेडीज करता चला चहा अगं, भेटते ते बोलला कसं देऊ चहा पिणार का काळा गोरा कसा नाही कर चहा लिंबू दुधाचा टाक. करू नाही कोरा चहा कर चल. चल. अगं कुठं चालली आव जरा दुकानात चालले होते मी. होय का हा बोला की हो. अगं लयच भारी नट्टा फट्टा करून चालली मग मस्त आहे तुझे ड्रेस हा ना बरे वाटतंय का? अगं पण ती तुझी सासू काय गरण करत होती काय हो काय झालं म्हणजे माझी सून ड्रेसच घालून हिंडती ना असंच करते तिला समजतच नाही राहायची अक्कलच नाही अशा म्हटलं ते हा नाही हो तसं नाही अगं मी म्हणायचं. तरी तिला म्हणलं ती सुशिक्षित आहे शिटीतली पोरगी आहे काय बिघडत तिने ड्रेस घातले तर उलट पॅन्ट शर्ट घालायला पाहिजे तू इथं हा. मग तू शिकलेली आता आमच्या सारख्याच आहे बघ खेड्यातला आम्हाला काय साड्या घालण्याची आणि आमच्या घरात ते जमतच नाही ड्रेस अजिबात पण तुमच्या घरात तर तू तुझ्या सासूचा काय संबंध येतो तुला काय बोलायचा हा उलट तू तिला सांगायला पाहिजे मला ड्रेस घालायचा ती त्याच्याकडे नावं ठेवी ती तुला बोलती का माझी सून अशीन माझी सून तशीन कस काय तू ऐकून घेते ग त्यांची एवढी हिंमत कशी झाली हे सगळं तुझा बोलायची सासरा पण त्या दिवशी म्हणत होता यांना काय बाबा म्हणे आमची सूनबाई ड्रेस घालूनच छिंडती आमचं ऐकतच नाही असं म्हंटल हा अगं बाई दोघं बी सारा गावात चर्चा चालली तुझ्या ड्रेसची तरी मी म्हंटल आज ह्यांनी टोकलं कसं काय मला मी कधीच नव्हते घालत पण म्हंटल मला आता पण आवडतात आम्हाला ना. तर कळत आहे तू सुशिक्षित आहे सारं गाव म्हणतात सुशिक्षित सून आहे जाऊ घालू परते आम्हाला तरी काय करायचंय पण तुझ्याच घरच्यांना त्रास तुझा आणि अशीच राहती असेच केस कापले म्हणे ते आता इतकाले पार्लरला 4-5 हजारच घालती म्हणलं घालू दे ना तिला केस सरळ करायचे पण नाही बाई तुझी सासू ऐकतच नाही एवढं नाव ठेवी ती तुला नाही तुम्हाला माहिती का माझी सासू आहे ना तसलीच आहे लय आतल्या गाठीची खरंय तिनं खरंय. तोंडावर यके आणि मागून यके पण छान ड्रेस हा साडीचा शिवला काय हा साडीचा शिव. अख्खी साडीच लावली दिसते लय जागा मोठा दिसतोय हो मग काय आणि ती शेजारी एक बाई बी आली होती तुझा ड्रेस मागायला हा का तुझ्या सासू म्हणे हा म्हणे माझ्या सुनाचे ड्रेस वाटायलाच ठेवलेले आहेत म्हणे या तुम्ही घेऊन जा आणि दिला वाटतं तिने काय माझ्या सासून ड्रेस दिला हा बाई ना काही कळत का नाही अगं हा? ती सविता नाही का तिला जायचं होतं कुठेतरी फिरायला हा. ती म्हणे मला ड्रेस लागतोय तर तुझी सासू म्हणे हाय म्हणे माझ्या घरात मैसून किती का छपरीपणा करते म्हणे इकडे तिकडे घालून काय छपे बाना हा त्यांची हिंमत कशी झाली हे बोलायची आता मला तरी काय माहिती मत मी उगा तू चांगली आहे म्हणून तुला सांगू राहिले मला छपरी म्हणतात का स्वतःच्या पोरीला बोलतील का ते छपरी नाही मी दुसऱ्याची आहे ना म्हणून मी छपरी आणि स्वतःची मुलगी चांगली दाखवते ना ह्यांना काय असते ते मग तू चांगली आहे म्हणूनच तुला सांगायला आले मी म्हणलं इकडे दिसते हिला सांगा बाईच्या घरात पाठीमाग काय बोलत आहे तुझ्या तोंडवर तर गोड बोलत असते हा बोलतात तसं बरंच है ना पण काही म्हण ड्रेस तुझे भारीच आहेत ड्रेस ते बघूनच जळत असन तुझी काय सासू करते रे तू इथं आहो हे आता आपल्या शेजारची नवीन सून आहे, तिला समजून सांगा ते कसं राहायचं कसं वागायचं मग का तुला घालायची अशी ड्रेस अहो मला कशाला आता एक दोन जाऊ दे मग काय वय राहिलं ड्रेस आता घालायचं काय आता तर वयात आली आणि तुझी सासू म्हणत होती नवऱ्याला मला का म्हणे ड्रेस घालून देत तुम्ही मला घालायचे ड्रेस ती कस काय ड्रेस घाली ती म्हणजे चांगलं सांगते का आता मग तिच्या सासू म्हणत होती ते हा. सांगते मी मला काय करायचं आणि बाकी? आपल्याला ती चांगलं आलं चांगली नाही आहे. तेव्हा म्हणलं तू चांगलं सांगते अहो ती चांगली आहे नाही ही चांगलीच आहे मग पण तू चांगलं सांगते का वाईट सांगते तेव्हा ती बघ आणि वाईट काल सांगू मला ते काय ना करायचं? मला चांगलं सांगतायत बघ उलट जे त्यांनी ऐकलं ते मला सांगतायत ते ओ, चांगलं झालं ना माझे तरी कान उघडले तसं हिला चांगलं येत नाही लई पण सांगते तशी म्हणजे मी काय लोकांच्या घरात बांधायला येते का नाही तुझ्यासारखी बाय अजून जन्माला यायची एवढं सोपं आहे काय आणि मग तिचं मार्गदर्शन लई घेत जायचं कचून हम्म. हा ती सगळं कधी ना तुझ्या नाही, सासूला चांगलं- विचार चांगलं जाऊन. सांगेन. खोटं नाही वाटत नाही असेल. आता मी जातेच ना घरी आणि बरोबर माझ्या सासूचं सगळं बाहेर काढते ड्रेस सगळं 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 नको बाहेर काढू विचार फक्त तुम्ही काय काय म्हणलं बाहेर कशाला काढी ती बरोबर
बरं तुम्ही बोला मग मी जाते. हा, जा. तिच्याकडे बघतेच पहिलं मला हो. छपरी म्हणते का हिला दाखवते लय छपरी काय काही असते. काही म्हणली म्हणजे लय काय काय म्हणली काय दिलं का बडा का टाकावून काय आपल्याला येतच करायचं काय दुसरं अहो काय करायचं त्यांचं आपल्याला ही पोरगी ड्रेस घालून हिंडती त्यांच्या घरी मरणाचे रोजचे बांधायचे ड्रेस वरून ड्रेस वरून आणि त्याला काय होतं तेव्हा? आणि मग आता यांना कळायला पाहिजे आता आजकालची पोरगी शिकल्या सुधारलेली काय होतं घातलं म्हणून सुशिक्षित पोरी. आणि तिच्या पुढं तोंड गोड बोलायचं मागं नाव ठेवायचं ते आपलं उडली लेकरू आहे हा, त्याला काय कळते आणि मग आणि त्याच्यावर तू पांघरून टाकायला आलती ना आता तिला ते हा, नाही, सांग नाही, बरोबर आहे. अहो तिला ते एक सांग काम करायचं ना, तो आणि जायचं ड्रेस तसंच आता तुम्ही लय तर जबरदस्त दिसशील तू आता तू त्यांच्याकडे वय बांधलं गेल्यावर चाललं, मग समजा मग इकडे कवा लागते ना. आपल्याला का घरी घालायचं का आपण फिरायला गेलो घाली तुझ ती हा ती बी महत्वाचं आहे. चला नका पंचायती करू चांगलं करायला आलती तू. मी शेंगा आणते थोड्याशा. हा ना हे टायल घाल बरं बाळाला आता एका काम एखादं काम करायला सांगितलं दुसरं येतं काम त्याचं सांगा हा. मला. तेवढं एवढंच काम सांगितलं तेवढं व्हायला टाकतीत होत मी जाय कामच करायला चालले हा होते कर शेंगा फोडायच्या होत्या मला. काय काय म्हातारे झाले का बाहेर माझी सगळी इज्जत घालून ए, नीट बोल, काय झालं माझं ए मित्र काय? सुनबाई काय झालं झालं काय मी छपरी आहे मी फालतू आहे मी सगळे मग तुम्ही नाही चांगले आहे. ऐक ना तू आहे तर मला कशाला सांगते मी आहे म्हणजे तूच म्हणते ना मी छपरी आमक तमक तूच बोलली आता ए, तुम्हाला काय वाटत नाही मला कशाला सांगते पुढे ये तू असं इकडे हा. काय तुम्हाला म्हणलं काय वाटत नाही थोडं सुद्धा स्वतःच्या सुनेच्या बाबतीत तुम्ही असं बाहेर बोलता आता मला कोण म्हणलं तुला? म्हणतीये कोण म्हणलं तुला असं कोण कशाला म्हणाय पाहिजे अख्ख्या गावात झाले ना सगळं मी छपरी आहे काय केलं हो छपरी माझा पाय दुखतो म्हणजे मी मी एका जवळ वर्षापासून गावात तरी गेले का नाही मी नाही, घरातच नाही असते. म्हणजे मी एक दिवस ड्रेस घातला तर मी छपरी झाले आहे का नाही तुला काय व्हायचं ते तू तुझं हो तू ड्रेस घातलाय मला काय करायचं त्या ड्रेसचं हा नाही याचे कान भरले दिसतात कोणत्या कानं भरून नक्की. गेलं तर काय पण होऊन द्या नाही आणि तुमचं काय हो तुम्ही पण सगळ्या गावात केले काय केलंय का हा? काय केलं माझ्या सुनेला काही येत नाही काही कळत नाही बावळट आहे काय तू मी कशाला म्हणन हा. कोणा सुन्याचं कोणी बाहेर सांगन का सकाळी उठल्यापासून भांडते आता तर बघ ना कशी तुम्हाला अगं, उठायला बाबा. मला काही बोलले नाहीत तसं आम्ही दोघही कोणाला काही बोलत नाही काही नाही तू कोणाचं ऐकून उगं घरात नसले राडे घालू नको तुला आताच सांगतो लोक आहेत ना आपल्या वाईटावर आहेत चांगलं चाललेलं तुला देखत नाही लोकाला मी तिला सांगितलं म्हणलं नवीन पोरगी हे घालू ड्रेस काय फरक पडत नाही तिने म्हणले काय हरकत नाही तुम्ही का बसावं मला नका शिकू मला सगळी तुमची शाळा माहिती आणि ह्यांची पण अगं माहिती बाळा आम्ही कधीच कोणाजवळ काही बाळा बोललो बिळा नाही. बोलू नका मला समजलं आपल्याकडे ना कोणी आलं सुद्धा नाही मी कोणाकडे बोलले हा. ते आमचे शेजारीचे आले होते ते आपले पाहुणे आहेत ना ते आले होते बायकोला मागायला साडी तुझी ड्रेस तू ड्रेस घालून गेली ते आले तुझा ड्रेस पाहून ते म्हणले माझ्या बायकोला पण तुमच्या सुनेसारखा ड्रेस असला ते एखादा सुनेचा मग तुझा लोक आम्हाला असे येऊन बोलत आम्ही आहेत. हात सुद्धा नाही लावला तुझ्या ड्रेस मग काय करायचं सांग आणि बरं हा, त्यांना तुम्ही ड्रेस दिला का नाही आम्ही दिला. तुझ्या बघा कशाला? सर, दिला तुम्ही ड्रेस काय गरज आहे काय तुमच्या बापाच्या घरून आणलं दिला तुम्ही मी ड्रेस dress. हा तुमच्या बापाने दिले नाही, नाही, तुम्हाला. बोल बोल तुला काय बोलायचं बोल मग तुम्हाला गरज काय मला मला छपरी बोलायचं कसं काय काय म्हणलं सांगते? माझ्या तुम्ही? बापाचं ए, काय dress म्हणलं? दिलेला नाही, हा? तुझं पालथी घालन तुला हा बरं घालताल मी बरं काय ऐकून कुठले? घेईन सगळं माझ्या बापाच्या घरून आणलं हा. स्वतःच भिकारडी आली इथं तुम्ही माझ्या भिकारडी आणि समजलं माझ्या ना? बापाचं नाव हा. काढतीये. तुला काही कळत का काही बरं, ऐकून आलं का? तुम्ही बावळट आहे. हाय बावळटच आहेत. कोणत्या टवळीने सांगितलं तुला हा. कोणत्या फिंदाडीने सांगितलं ज्या टवळीला तुम्ही बोलले ना त्या टवळीने येऊन मला सांगितलं कळालं का तू कच्च्या कानाची आहे. हा. मला तेवढाच उद्योग नाहीये तुला पक्क्यात तुझ्या लावायचे. माझ्या बापाचं नाव हा. काढलं ना तेव्हा माझं मस्त फिरलं तुला एक शब्दाने वाईट बोलले नव्हते आतापर्यंत हा. कळलं का कळलं का मला काही गरज पण नाही तू पण अगं मी ड्रेस घालीला मी फिरली ना मला काहीच फरक पडणार हा. नाही. कळलं ना? नका ना पडून हा. देऊ मग पडूनच नका देऊ मग मगाशी जाताना तुम्ही बोललेच का ड्रेस काढून जा मला म्हणून? सांगितलं होतं अरे काय कोणाला. वाईट बोलले का तुला ते मला सांग वाईट बोलले का तू ड्रेस घालून गेली सारे गावातलं ते आलं शेजारचं म्हणे दोन सुंदर जण ड्रेस मग. तुला अक्कल पाहिजे ना मग अहो, पण मी तर नागली नाही ना फिरत अंग भरून फुगडे घे. चालू ना. काय पण कर आम्हाला नको सांगू पण आमच्या आई बापाचा पान उतारा इथं नको करू कारण तुझं खायला येत नाही माझा बाप त्यामुळे मला हा. काय तुला काळजी असं नको. शिकवलंय का तुझ्या आई बापानी सासू सासऱ्याला मग बोलायचं माझ्या बापाने ड्रेस घेऊन दिलाय मग तुम्ही बाहेर अरे जाता घालणं म्हणजे तुला काय? कोण नाही म्हणतं बावळट आहे काय तुला घालायला काय नाही म्हणत नाही का पण आमच्या वर असताना जा नवऱ्यावर घालून जा अगं, तू नसताना ना आम्ही तुझ्या तुला सुद्धा हात लावत नाही एक माणूस ते आपला पाहुणाच आहे ना ते म्हंटल माझ्या बायकोला ड्रेस लागतोय हात म्हणलं, लावता हात तुम्ही लावू शकणार ना हात अरे लावून ते- बघा हात लावून टाकेन मी. अरे त्या कपाटाला तुझ्या त्या खोलीत आम्ही जायला झाला तुझ्या खोलीत हा, आम्ही जात तुमच्या तिकडे. खोलीचा हा. उंगणाच जाळ माझ्या खोलीचा ती- करताय तुझ्या आईच्या घरी गेलती का तुला तिकडे कोणी सांगितलंय का भडकवलंय का नाही कोणतं हे मागाशी आलं होतं चालले ना होते. ड्रेस घाल मागायला तो माणूस नाही त्याने गाड्या केल्या असत्या मला तोच जरा शान फांदा दिसतोय त्यात नालायकपणा त्यांनीच केलेला आहे नाही, पण कोणी माणूस हा. नाही सांगणार हिला. नाही अरे काय आहे ती? काय बरं तुम्ही मग येऊन गेले गेले तेल घालून आम्ही काय तेल आता घातलं? मग मागाशी म्हणे ड्रेस द्या बायकोचा हा, ऐका, ऐका. ऐका. ए बाबा ए पूर्वा तू
माझ्या बायकोला जायचं देवाला हा, ड्रेस ऐक. दे मला एक. हे मगाशी पण आले होते येता येईल मग खरं लागत होतं मगाशी नाही, म्हणजे मग काय? मगाशी पण आले होते तिचा ड्रेस दिला का तुम्हाला आम्ही तिचा ड्रेस दिला नाही मग तुम्ही काय तिच्या मागे लागत मग कर हे काही डांगरा डांगरी म्हणते ड्रेस कायला घातला आणि तिला अक्कल आहे का कोणाला? काही? कोणाला? तू नाही म्हणली का मागे शिक तिला म्हणजे माझ्या एवढा देव मला का म्हणते? नीट बोलत जा तुम्ही. मला नाही तिला म्हणली का नाही काय म्हणले कोण? पूर्वा तू तुला काय म्हणली काय म्हणले ड्रेस घाललो का? एवढंच बोलले हा बरं आलं लक्षात हा, मग आमचं संस्कारित घर आहे तुम्ही आमची मला वाटोळं- काय म्हणायची नाना यांना काय त्रास काय त्रास होतो काल यांनी? ते- ए, काय म्हणले? तू कशाला आला रे मूर्ख काय आला? दंगल झाली. हा, हिला अक्कल नाही काय, काय म्हणता? मग शिन नाही तर शिन तुम्हाला काय? विचारा. हे नालायक माणसं आहे. एक सुन्नीत सांभाळता येईना. निघालीच आपलं घर फोडायला काय? काय करायचं? केव- 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 केव काय मच करते एक मिनिट ऐक हा, घर फोडायला बाई तुला कधी वाईट बोलला नाही नाही ते काय वाईट बोलते तर तुम्ही तुला काय शिकवलं नाही तुझ्या संग बोलत होत का आम्ही? नाही. आता लग्न झाल्यापासून बोललोत का नाही एक दिवस नाही बोलले हा बघा हा, हे नाही काय बोलले म्हणायचं? हे बोलला का हे याची झाली भेट. बोललो का मी मगाशीच भेटलेले हा मग आलं का लक्षात भेटलो, पण हे- गरीब थांबा, एक सुनी, मिनिटं. कशी वागावा कशी नाही कळतं थांबा, काय आता ती करा? पण चांगले घरची ती खोटं नाही बोलणार बाई मग अशी तुला भेटले काय बोलले तुला एक शब्द वाईट नसं नाही, बोला. तुम्ही नका सांगू, ती अजिबात सांगायचं. नाही. ए, तेल घाल्या तू बोलायचं नाही आम्ही आता काय सांगतो काय हा म्हणलो का साऱ्या गावाचं वाटोळ करायला निघालं कोण तू तुम्ही आम्ही कसं काय वाटलं मगाशी मग dress बघा काय मागायला dress गेलं मागायला तिला, आला? कपाटाला काय मी गरज हात होती लावला. dress म्हणतो, द्या मागायला? ना द्या ना लावा ना हात माझ्यासाठी आणि याला ड्रेस नाही दिला ना हा म्हणून भांडायला आलाय तरी अजून खरं खरं नाही सांगितलं ही म्हातारी काही बोलत सांग ना. नाही. अरे तू खरंच हा, सांग ती- अरे बापाच्या आवडीला असलं खरं सांग त्या ए. आपण नाही म्हणली त्या पोरीला ए, काय- मागाशी म्हणली ही बिंडोक पोरगी मला म्हणली कोण? हा, हात तुझ्या शपथ. काय तुम्ही तेल घालायचं काम ना करू तू तुम्ही माझ्या वाटोळ खोटारडं. बाई. वाटोळ करू ना कोणाचं तुमचं वाटोळ होईल हे लक्षात ठेवा शपथ घेऊन माझ्या सांगतो. नवऱ्याला घेऊन जा. तुला नवरा तोंडावर सांगतो आम्ही. कोण शपथ आम्ही काय? आणतो बायकोली जाऊन डोक्यात हातून शपथ घालून शपथ हे जातो म्हणले आमच्या सुनासारखी घाण सून ए, त्या शब्द काय घालायचं आणि म्हणले प्युअर अरे, हे दुसतं असं नाही, हे येडी. दुसतं शब्द घालतो ना. यांचा जाळ हे झाला, काय म्हणलं माहिती याच्या का? तोंडाचा मूर्ख हे म्हणला, आहे. माझ्या जीवनात असली सून मी बघितलंय घाणेरड्या ए, वाला. मूर्खा, काय मूर्ख खोटं काय, काय खोटं बोलतो? बोलला, आम्ही हा? सत्य घेतो. काळजी बी घेईन आम्ही. तेव्हा इथून बाहेर नाही, आम्हाला नाही, नाही, जायचं. अरे, आप- बरं का चल, हो बाहेर नाही, नाही. ए, ए, इथं आमच्या तुमचं नाव सर, हो, आमच्या भांडण लावून द्यायला आलाय तू खरं खरं सांगू का या म्हातारीचे शेतात तू म्हणत होती ते सांग. हा. जाळ झाला तुझं तोंड जाळ. आणि तू तरी मोठं तुम्ही बोल, जाता तू तरी तुम्ही दाट केले आणि ना बाबा, तुम्हाला सांगत बाबा, आता साहेब. तुम्ही माझं घर मोडायला निघू नाही, नका नाही, तुम्ही- मी तुम्हाला शिस्तीत सांगतो मी दाट केले आणि ना काय आता हा. केलंस का आता? बाप- अरे आले लगेच अडकं. नाही नाही आता काय हसायला? नालायक माणूस नाही, आहे हसायला हे. कोणी त्या? तुमचे तोंड जाळले मूर्ती नाही, नाही, तो- कशाला आमचं तरी एक काम कर. अजून काय म्हणली ही म्हातारी ही? काय हा, काय? ही म्हणली चल हो बाहेर प्युअर पावला ए, ती चल. म्हणली शॉपिंगवर पावलेले नालायक. सांगितलं एका दिवशी अगं बाबा तुला ड्रेस आणले 2-3 दर ड्रेस जीन्स आहे आणि ते टॉप नसतो का असा क्रॉप टॉप पोरगं आहे. हा घाल मोकार आहे काय? अरे, तेल घाल तुला परवानगी देतो आम्ही जा. घाल, घाल, यांच्या उरावर घाल. आमच्या रे, तुझ्या उरावर घाल. आजपर्यंत तुला ड्रेस घालून अरे, नव्हतं तुझ्या म्हणत. आता तू बापाला crop top तेल घाल, घाल. घाल, घाल. आम्हाला सगळी परवानगी आहे आमची. तुम्ही काय बस. नालायकाचं ऐकायचं. ही काय म्हणली तू नवऱ्याला सांग. आम्ही एकच शब्द बोलू. बरं हे हा बोल. तुमची आई मला छपरी म्हणती तुझ्या तोंडावर म्हणले अरे, तुझ्या तोंडावर म्हणले तोंडावर म्हणले की एवढं मग बोलायचं. कोणापाशी बोलली तू थांब. कोणी सांगितलं पूर्ण तुला? ऐक. कोणापाशी बोलली अरे पूर्ण ऐकून घे अरे तुझ्या या वागण्यामुळे बाई पहिली बायको निघून गेली ना तिचा आता काय काय? झाला? जीव घेऊ गेली. गेली. खड्ड्यात गेली. पहिली बायको कुरली. आणि असं तिला जर केलं ना, मसुरात घातली पहिल्या तुम्ही दोघांनी बायकोला. जर आ- कोण बोललं? कोणाला बोललं? तुला मुस्कारा दे. पहिली बायको नाही बोलले ते बाईला. पहिली बायको. या नालायक बाईला माझी. अरे तुला सांगितलं होतं मी सोडे. हे, फाटली पिशवी. आतले ऑनलाईन मागितले होते फ्लिपकार्ट वरून हे रे. अगं, मी ए, तर- ही जाऊ दे, ए, ही माझी जाऊ दे. पिशवी ती. तुला ड्रेस पडतात. घालायला कोण नाही म्हणलं आम्ही म्हणलो नाही. आम्ही आम्ही शेजारी शेजारी म्हणलो आम्ही का? नाही म्हणलो. बरं सासू म्हणली की नाही तू ड्रेस नको घालू. म्हणले होते आता बाबा, घालत जा. बाबा, आता घालत जा. अरे आता बाबा, घालत एक मिनिट जा. ऐकून. आता घालत जा. तुला प्रॉब्लेम काय एक मिनिट एक मिनिट काहीच ऐक. नाही. तू डोळे दाखवून बस ए बाबा थांबू नको ए घर सोडून जा मसुराटाचा ना भाव. ए, थांब रे, आता. सोबत नाही ए, ऐकून घे ना तू बघ तुझं. हा. निर्लज्ज. बरं, एक एक जण बोला तू पूर्ण बोल. ऐकून घेत जा ना. आधी एक एकाने बोलायचं हा, एक एकाने. तू आईवर कशासाठी उपसतो काय गरज आहे का तुला ऐकून घे तू पूर्ण माहिती झाली का तुला आई काय म्हणली त्याला की तू ड्रेस घालून जाऊ बाई एकटी आपल्याकडे जाऊ नको म्हणा. हा एकटी नवरा जाऊ नको असेल नवरा तर असेल किंवा म्हणजे आपल्या बरोबर कोणाबरोबर म्हणजे ड्रेस याचा घाल तुझ्या ऐकून बायकोचा विश्वास. ए, हा, सरळ, सरळ. मध्ये बोलायचं नाही. म्हणजे मध्ये बोलायचं नाही असं असतं पुढं. हा हे ड्रेस घालून गेले बाहेर पण तिलाही म्हणलंय जाऊ दे आजकाल पोरं घालतात बरं मग काय हा, सुरू. नालायक. हा काय म्हणला माहितीये का हा ड्रेस पाहायला आला मला म्हणे तुझे
तुमचे ते याचा ड्रेस द्यावा आम्हाला माझी बायको हा, लागतो मग मग याचं काय कारण आहे मोकळी का मी? याला का भेकला आहे का आपला ड्रेस मागायला आला सकाळी माझी बायको फिरायला जायची मला तुझ्या बायको- फिरायला नाही बसणार, एकच जायचं, गेला. काय करायचं बरं, ना? थांबा. मला कोण विचारित नाही, मी तिला विचारायला आलोय. तुम्ही काय चला, आलोय. साहेब, काय घरचे? हा, थांब, नाही थांब, घ्यायचा थांब. dress. बरं हे बघ माझी बायको तुम्हाला शेवटचं सांगतो भांडण करू नका माझ्या बायकोला पहिल्यापासून ड्रेस घालायची सवय आहे. तिला आवडत ती मला म्हणली ड्रेस आणले हे नालायकांना सांग. दर महिन्याला 2-3 ड्रेस आणले हा, चालेल. अरे आण घाल जीन्स घाल टॉप घाल हे बघ, काय घालस ते बिनधास्त घाल. घाल. घालू दे आमचा विरोध नाहीये तुझी बायको- हा, जे होतं ना हे बघ, आज एक बा- जण बोला. मी बोलते आता ना, इथे चांगलं काय होतं. बोललोय? हा. एक मिनिट आहे तुझ्या बायकोने ड्रेस घातला एक मिनिट आहे तुझ्या बायकोने पंजाब ड्रेस घातला टी शर्ट घातला टॉप घातला बरं भाऊ आम्ही शेजारी आम्हाला काय व्हावं तुम्हाला काय काय कारण आहे आमचं बोलायचं तुमच्याच घरच्यांना तिखा लागत आहे आम्ही काय करायचं पण असं नाही ना केलं पाहिजे सगळ्यात बेकार ही म्हातारी हिला करून देते सुनाचे भांडण लावून देते हा ना. याच्यामुळे पहिली नांदली नाही आता काय हिला पळून लावायची का पहिली पुन्हा? बायको माहिती सोडून गेली तुम्ही ना तुमच्या पहिल्या बायकोचं नाव काढू नका नाही तर मी तुम्हाला सोडून देईन. अरे ती सोडून दिलाय विषय झालं तुला सगळं माहितीये यांच्या नालायकामुळे माय 2 पोरं वाहिली तिने काढलेत मला काय करायचं ते तिकडे हो. 2 सुना वाहिली काढल्या तिने मला काय अहो, करायचं ना, ना, आपल्याच घरात आपल्याच घराचा विषय नाही आपल्याच याच्यामुळे देवाने याला पाय दुखत हिचा चलून देत नाही खरं आहे का आपल्याच दोघांच्या घराचा विषय नाही हो मग अख्ख्या गावात आहे ना हिनं कोण सगळ्याच्या घरात लावा केल्या माणसात माणूस ठेवलं नाही घ्या बघा पोरग सांगत आहे स्वतः बेलला तरी हसती दात काढून राहिली जिथं जाईन ना तिथं बांधणं लावून आल्याशिवाय आणि ही म्हातारा तिची साथ देत ही डांगर सासू सुनाचे भांडणं आहेच जावा जावाचे भांडणं आहेच भावा भावाचे भांडणं आहेत इच्छा मुलं दात काढून राहिली. हा? भाऊ आम्ही जातो आता लय उशीर झाला बाद झालं तुम्ही आहे ना तुमचं काय करायचं करा आणि तुम्हाला झालं जायचं त्यांचं. जा आम्ही जातो निघून तेल आमच्या. घालायचं चालतंय जा तुम्ही हा जा तुम्ही नाही हा. झालं ना तेल घालून तुमचं तुम्हाला आता फार मजा येणार आहे साऱ्या गावात बोवाटा करताना आम्ही कसं तेल घातलं भांडणाला. आमच्या वाटोळ करायला निघाले ना तुमचं सुद्धा वाटोळ होणार आहे बरं राहून द्या जा घरात तुम्ही तू काय मनावर नको बघा घेऊ, मी तुम्ही, काय बोलले हा. नाही कोणाकडे हे बघ तुला यांचं ऐकायचं ना तुला आई बाप बस ऐकायचं नाही ना तू हे बघा. ऐकायचं नाही, आम्हाला नको भाऊ, आम्ही मला चाललो. कोणाचं चल. ऐकायचं नाही हिला ड्रेस घालायची इथून पुढे ड्रेस हा, घाला बघ. तुम्ही दोघांनी काही बोलायच नाही तिला संपला विषय हा, नाही तिला बोलणार, पॅन्ट आम्ही घालू दे नको. ड्रेस घालू दे आम्ही काहीच हा, म्हणणार काही नाही बोलू नका बस संपला हा, विषय आमचं काय आणि काय तुम्ही काय ना, तुला द्यायचं ऐक चला. कोणापाशी काही बोलू नका अरे आम्ही कायला बोला आणि काय होतं मग एक लक्षात ये ना आज मला कंपल्सरी आज नवीन पोरी ड्रेस घालते सगळं घालते. त्याच्यात दुःख लागायचं काय कारण आहे? मग त्याच्यामुळे आम्ही जी समजून सांगायला आलो त्याला कारण हेच आणि होतं बाकी कसं काय होतं कारण लय नाही. मनात वीर आपण तुम्ही खेळत बोलले राहतो. नाही ना कुठं नाही काय? नाही ए, काय बोललो आम्ही मग जाऊ द्या मग, त्याविषयी बरं कसं होतं काहीच नाही घडलं. हे काहीच घडलं नाही. हा का? हे सगळं प्लॅनिंग आमचं होतं. हा कसं काय? कारण हिला त्रास होत होता ना ड्रेस घालून नाही द्यायचा ड्रेस घालायचा नाही मग म्हणजे यांनी सांगितलं होतं काय हा सांगितलं होतं. म्हणजे प्लॅनिंग होता हा. मग ड्रेस कंपल्सरी घालायला काय प्रॉब्लेम आणि काय होतं घालून दिलं घालत नाही पाहिजे. का माणसाला घालते अरे घराच्या बाहेर निघाला तर आता कोण साड्या नेसन माहिती का त्याला काय मरत आहे घाली जा बिंदास बेव नको चल तू बिंदा ड्रेस घाल टेन्शन नको घेऊ हा. हा तोंड काय पडलं तू हस ना मग आता तुला परमिशन दिली ना आता घरच्यांनी पण हा मग घालन ना बा, मी हात नाही ना बोलले बा. असते तरी घातलंच असतं मी. मग तोंड काय मारलं मग हस थोडं हा चला इकडं बघ हस